नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. महिला व बालविकास विभागाअंतर्गत या ठिकाणी जी काही मुख्य सेविकेची जाहिरात निघालेली आहे, तर त्या जाहिरातीसाठी किंवा त्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थिनींनी अर्ज केलेला असेल तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय असतं की मागच्या वर्षीची त्या पदाची प्रश्नपत्रिका पाहणं महत्त्वाचं असतं. कारण का त्या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न येतात याची कल्पना येते आणि तुम्हाला त्या पद्धतीने अभ्यास करण्यास या ठिकाणी उपयुक्त ठरते. त्यामुळे आपण या महिला व बालविकास विभागासाठी या मुख्य सेविका या पदाच्या प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नांचं विश्लेषण आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जे की तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि आपल्याकडे या ठिकाणी या पदाच्या नोट्स वगैरे अवेलेबल आहेत. ज्यांना ज्यांना हव्या असतील खाली नंबर आहे, त्या ठिकाणी जाऊन कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता. तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. काही डाऊट असतील पदभरती संदर्भात तर अवश्य कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. तर पहा, पहिला प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्रात अंगणवाड्या कोणाच्या प्रेरणेने सुरू करण्यात आल्या? तर लक्षात असू द्या, महाराष्ट्रामध्ये अंगणवाड्या ज्या आहेत त्या कोणाच्या प्रेरणेने सुरू करण्यात आल्या? तर लक्षात असू द्या, ते जे आहे ते अनुताई वाघ यांच्या प्रेरणेने जे आहे ते या अंगणवाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. आणि अंगणवाडीचा इतिहास तुम्हाला माहीत असू द्या. त्यानंतर ICDS सप्ताह कधी साजरा करण्यात येतो? तर ICDS जो सप्ताह आहे तो मित्रांनो या ठिकाणी 14 ते 19 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान या ठिकाणी साजरा करण्यात येतो. मी वही पेन घेऊन बसा. आणि कारण का तुम्हाला हे जर प्रश्न गुगलवर वगैरे सर्च करत बसाल तर या ठिकाणी खूप वेळ जाईल. त्यामुळे वही पेन घेऊन तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा लिहून घ्या. त्यानंतर गोव्याला महाराष्ट्र राज्यात विलीन कोणत्या वर्षी करण्यात आलं? तर हे जे आहे ते 1967 मध्ये या ठिकाणी गोव्याला महाराष्ट्र राज्यामध्ये विलीन करण्यात आलं. आणि अजून एक लक्षात असू द्या, 1 मे 1960 हा जो आहे तो मित्रांनो काय आपलं महाराष्ट्र दिन, आपण स्थापना दिवस म्हणा आपल्या राज्याची, महाराष्ट्र स्थापना दिवस या दिवशी आपण साजरा करत असतो. तर लक्षात असू द्या. आणि हे जी अतिरिक्त माहिती आहे ती तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ कधी सुरू करण्यात आली? तर सविनय कायदेभंग चळवळ जी आहे ती 12 मार्च 1930 मध्ये सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची चळवळ आहे. आणि लक्षात असू द्या, महत्त्वाचं काय काय सांगतो, आपल्या महाराष्ट्राशी निगडीत असो किंवा स्वातंत्र्य उठावातील जेवढ्या काही चळवळी आहेत त्या सगळ्या चळवळी तुम्ही काय करा, एका पेजवर लिहून काढा. आणि त्याचे संस्थापक वगैरे, कधी सुरुवात झाली, जनक वगैरे, आणि कधी एंडिंग झाली, आणि त्याचं मोटिव्ह काय होतं, यावर तुम्हाला अवश्य 2 ते 3 प्रश्न पाहायला मिळतीलच. त्यामुळे काळजीपूर्वक अभ्यास करा. आणि तुमची 50% तयारी या क्वेश्चन पेपरमधूनच होत असते. लक्षात असू द्या, अर्धी लढाई तुम्ही या क्वेश्चन पेपरमध्ये जे काही प्रश्न येतात त्यांचं डिफिकल्टी लेवल जर कळून घेतलात तर इथेच तुमची अर्धी लढाई वगैरे संपते. 50%च तुम्हाला अभ्यास करावा लागतो याच्याशी निगडीत, तर लक्षात असू द्या. त्यानंतर रेशीम उत्पादनाची उत्पत्ती कोणत्या ठिकाणी झाली? तर रेशीममध्ये या ठिकाणी चीन या देशामध्ये या उत्पादनाची उत्पत्ती झाली. लक्षात असू द्या, हा जो देश आहे या रेशीममध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि जगाच्या पैकी 75% प्रोडक्शन याचं होत असतं. आणि लक्षात असू द्या, कागदाचा शोध वगैरे खूपदा असा प्रश्न येतो, कागदाचा शोध. लक्षात असू द्या, कागदाचा शोध कुठे लागला? चीनमध्ये लागला. आणि भारत वगैरे जर पाहिलं तर या रेशीम उत्पादनात कितव्या स्थानावर आहे? 2ऱ्या स्थानावर आहे. याच्यामध्ये भारत अजून एक आहे, दूध संकलनामध्ये सुद्धा 2रा क्रमांक आहे. त्यानंतर कडधान्यामध्ये सुद्धा हा 2ऱ्या क्रमांकावर आहे. लक्षात असू द्या, जे बालवाडी वगैरे अंगणवाड्या आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून आपण जे काही कडधान्य वगैरे देत असतो त्यांच्या बाबतीत थोडीफार माहिती तुम्हाला असावीच लागते. कारण का तो पोषण आहारचा विभाग वगैरे आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. त्यामुळे हे असे प्रश्न तुम्ही आलटून पालटून क्रिएट करा किंवा मी जसे प्रश्न निर्माण करतो ते सगळे प्रश्न लिहून घ्या, काही हरकत नाही. लिहून घेऊन त्यांचा परिपूर्ण अभ्यास करा. खालीलपैकी कोणत्या वेदामध्ये आजारावर उपचार सांगण्यात आलेला आहे? तर
सर्वात मेन मुख्य आणि अथर्ववेदामध्ये यांचा जो आहे तो या आजारावरील उपचारांचा या ठिकाणी काय त्याचे उपचार वगैरे विशद करण्यात आलेले आहेत. आत्ता सगळ्यात जो सामवेद आहे, सामवेदाला काय म्हणतात लक्षात असू द्या, त्याला मित्रांनो संगीताचा पाया म्हटलं जातं. तर हेही लक्षात असू द्या, संगीताचा पाया. त्यासोबत ऋग्वेद यजुर्वेद यावर तुम्ही सगळी माहिती काढा. सर्वात जुना वेद म्हणून कोणता आहे तर ऋग्वेद आहे, हेही लक्षात असू द्या. आणि त्याच्यासोबत जर विचार केलं, यजुर्वेद संदर्भात खूप सारी माहिती आहे, बट त्याच्यावर तेवढं सांगायचं झालं तर प्रश्न वगैरे दिसत नाहीत. त्याच्यावर एक महत्त्वाचा प्रश्न पडतो कधी कधी, या यजुर्वेदाचं दुसरं नाव काय आहे, असं खूपदा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो. तर याचं लक्षात असू द्या, वाजस्नेयी संहिता याचं हे दुसरं नाव आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी आहे तर भारतामध्ये सर्वात लांब असणारी नदी कोणती आहे, गंगा नदी आहे. दुसऱ्या क्रमांकाची आपल्या महाराष्ट्रातली प्रमुख गोदावरी नदी हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या गंडक आहे आणि हिची जी आहे ती गंगाची उपनदी ही गंडक आहे. आणि अजून सुद्धा आहे त्याच्या, परंतु खूप महत्त्वाची नदी एक आहे ज्याच्यावर प्रश्न पडतो, यमुना जी आहे ती या गंगा नदीची उपनदी आहे, लक्षात असू द्या. आणि हे कुठे वगैरे उगम पावते जर असा प्रश्न आला तर उत्तराखंड गंगोत्री नावाचं ठिकाण आहे. या गंगोत्री नावाच्या ठिकाणातून ही उगम पावते, त्यामुळे हिचं नाव गंगोत्री आहे. ही नंतर बांगलादेशामध्ये जाऊन विलीन वगैरे होते, बांगलादेशात जाऊन सुद्धा वाहते ही. बांगलादेशमध्ये सुद्धा हिला एक वेगळं नाव आहे, पद्मा नदी म्हणून तिला ओळखतात. तर हे सगळे कॉमन प्रश्न आहेत, तुम्हाला नोट डाऊन करून घ्यावे लागणार आहेत आणि फक्त याच परीक्षेला नसून बाकी सगळ्या परीक्षेला उपयोगी पडणार आहेत. त्यानंतर रोलट कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला. कधी कधी प्रश्न काय पडतो, काळा कायदा. तर रोलट कायद्यालाच मित्रांनो काळा कायदा या नावानं ओळखतात. तर हेही तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि रोलट नावाचा जो कायदा आहे तो कधी पारित करण्यात आला ते तुम्ही कमेंटमध्ये करा, मी तुमच्यासाठी प्रश्न हा सोडत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, काय म्हणतो, आशिया खंडातील जो आहे गोड्या पाण्याचं सरोवर किंवा सर्वात मोठं सरोवर कोणतं आहे. तर गोड्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर आपल्या भारतातील उल्लर नावाचं आहे. हे कुठं आहे, जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहे. सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं जर विचारलं, सांबर सरोवर आहे, जे की राजस्थान या राज्यामध्ये आहे. अजून जर वेबनाड जर पाहिलं तर हे वेबनाड नावाचं जे सरोवर आहे ते केरळ राज्यात आहे. त्यानंतर चिल्का नावाचं सरोवर कशात आहे, ओडिसा राज्यात आहे. तर हे भूगोलाच्या संदर्भात येतात, भूगोलाचे हे प्रश्न आहेत, त्यामुळे सगळी एकत्रितरित्या तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये लक्षात असू द्या, बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक सरोवर आहे जे की केवळ आणि केवळ जगातील एकमेव असं सरोवर आहे जे की मित्रांनो उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे. तर ते कोणतं आहे, लोणार सरोवर. तर लक्षात असू द्या, नोट डाऊन करून घ्या. आणि काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. आणि अशा प्रश्नांची तुम्हाला तयारी दररोज आपण करून घेत असतो, त्यामुळे अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येत्या भविष्य काळामध्ये तुमची अगदी मोफतपणे दर्जेदार तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून होऊन जाईल. बाकी भेटूयात पुढच्या सिरीजमध्ये. काही प्रश्नांबाबत डाऊट वगैरे असतील अवश्य कळवा. आणि नोट्स वगैरे हवेत का तेही कमेंटमध्ये अवश्य कळवा. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत आपला आवडती यूट्यूब चॅनल. धन्यवाद.